तर तिथं वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्यापही संगणक प्रणाली आणि इंटरनेट व्यवस्थाच नाहीये। शाळेतील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून अजूनही वंचित आहेत। एकीकडे डिजिटल इंडिया करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत आहेत, पण दुसरीकडे मात्र वाशिम जिल्ह्यातील काही शाळांमध्ये अद्यापही संगणक शिक्षणापासून विद्यार्थी वंचित आहेत। ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी माझ्या शाळेमध्ये टीव्ही आणि प्रोजेक्टरची सुविधा आहे आणि त्या प्रोजेक्टर आणि टीव्हीचा वापर करून आम्ही मुलांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण देतो। पण याहीपेक्षा जर मुलांना जर घडवायचं असेल आणि या इंटरनेटच्या युगामध्ये जर त्यांना खरं जर इंटरनेटचं जर नॉलेज द्यायचं असेल तर त्यांना मुख्यमंत्री साहेब आणि शिक्षण मंत्री साहेब यांनी प्रोजेक्टर आणि कॉम्प्युटर देऊन त्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती। आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर इंटरनेटची सुविधा अजूनही नाही, परंतु शासनाकडून मिळालेल्या ग्रामपंचायतकडून मिळालेल्या काही टीव्ही आहेत, शासनाकडून मिळालेलं प्रोजेक्टर आहे आणि त्यावर इंटरनेट आमच्या सर्व शिक्षक आपले मोबाईल कनेक्ट करून सर्व मुलांना शिकवतात। पण जर समजा मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक शाळेला इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सर्व शाळेसाठी अगदी चांगलं होईल। आमच्या शाळेत कॉम्प्युटर इंटरनेटची सुविधा नाही, परंतु आमचे शिक्षक आम्हाला त्यांच्या मोबाईलवरून टीव्ही कनेक्ट करून शिकवतात। मात्र मुख्यमंत्री साहेबांनी जर आम्हाला कॉम्प्युटरची सुविधा करून दिली तर आमचे शिक्षण चांगले होईल। मुख्यमंत्री साहेबांनी जर आम्हाला कॉम्प्युटरची सुविधा करून दिली तर आमचे शिक्षण चांगले व दर्जेदार होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।